आज केगावला एक ट्रक ही साईड पट्टी नीट नसल्यामुळं गाडी पडायच्या स्थितीत होती, परंतु त्या ड्रायव्हरनी टेकणं वगैरे लावून ती गाडी तशी थांबवून ठेवली। अशा पद्धतीने या केगावला घटना घडायची विपरीत घटना घडणार होती, परंतु अनर्थ टळला। परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला वारंवार सांगितलंय, मी निवेदन दिले ते, परंतु साईड पट्टीला मुरुम काय टाकून घे नाही ते। तरी सावळेश्वर टोल प्रशासन यांनाही सांगितलेलं आहे, केगावच्या इथं पुलावर पडेल्या बाजूला आडेल्या बाजूला गुडघ्याएवढे खड्डे आहेत, हे सार्वजनिक आपलं राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला दिसत नाही का? त्यांची टोल नाक्याची गाडी फिरते, त्यांच्या काय डोळ्यात माती पडली का? परंतु टोल वसुली करतात आणि वाहन चालकाची त्या साईड पट्टीमुळं ट्रक पडता पडता वाचली व त्या ट्रक खाली एखादा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण होतं? तर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने तात्काळ एक साईड पट्टी भरून घ्याव्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्या तोंडाला काळा पाचल्याने स्वस्त बसणार नाही मी, आणि सावळेश्वर टोल नाकाही बंद करणार आहे। ही माझी प्रशासनाला विनंती आहे। तर तात्काळ केगावच्या पुलावर जे मोठे मोठे साईड पट्टीला खड्डे पडले तात्काळ दुरुस्त करून घ्यावी, एवढीच माझी मागणी प्रशासनाकडे आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।